आणि विद्यार्थ्याची व्यथा आणि गाथा मांडणारी या ठिकाणी कविता मी सादर करतोय। मी माऊली कराडे, भावी आमदार, पदवीधर मतदारसंघ पुणे विभाग, पश्चिम महाराष्ट्र। अरे ते सर्व एमपीएससी करणाऱ्या युवकांचा, तरुणांचा बुलंद आवाज माननीय सन्मानित दायवडे पाटील आणि माऊली कराडे पाटील हे दोन ढाण्या वाघ ह्या मैदानात उतरणार आहेत। अरे कशात काय, फाटक्यात पाय अशी अवस्था झाली आहे। एमपीएससी पोरांचं व्हायचं तरी काय? अरे कशात काय, फाटक्यात पाय अशी अवस्था झाली आहे। एमपीएससी पोरांचं व्हायचं तरी काय? एक वेळ पोटाला जेवण मिळत नाही, वडापाव खाऊन जीवन जगत आहे। आणि कशात काय, फाटक्यात पाय अशी अवस्था झाली आहे। आणि कशात काय, फाटक्यात पाय अशी अवस्था झाली आहे। अरे एमपीएससी पोरांची अभ्यास करून करून लय अवस्था बेजार झाली आहे। गावाकडे जावं तर आबरू नुकसानीचा पंचनामा आहे आणि पुण्यात राहावं तर पैशाचा तुटवडा आहे। आणि कशात काय, फाटक्यात पाय अशी अवस्था झाली आहे। आणि एक वेळचं जेवण मिळत नाही आणि वडापाव खाऊन जीवन जगत आहे। आणि एमपीएससी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची अशी अवस्था झाली आहे। अरे पुढे आड आणि मागे वीर अशी अवस्था झाली आहे। आणि कशात काय, फाटक्यात काय अशी अवस्था झाली आहे। आणि एक वेळचं जेवण मिळत नाही, वडापाव खाऊन जीवन जगत नाही, कशात काय, फाटक्यात काय अशी अवस्था। आणि सर्व एमपीएससी करणाऱ्या मुलींच्या आईवडिलांची अपेक्षा आहे त्यांना एक सर्विसचा नवरा मिळावा अशी एक अपेक्षा आहे। आणि कशात काय, फाटक्यात काय अशी अवस्था झाली आहे। आणि एमपीएससी पोरांचं व्हायचं तरी काय? अरे या व्हायचं तरी काय? आणि सरकारचं करायचं तरी काय? सरकारचं करायचं काय? धन्यवाद 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 माऊली सरांनी एमपीएससीची व्यथा त्यांच्या या कवितेत सादर केली आहे। विद्यार्थी मित्रांनो आव्हान आहे जे जगणं तुमचं त्या सुंदर कवितेमध्ये मांडलं आहे। आपल्याला न्याय हक्कासाठी उद्या ताकदीनं पत्रकार भवन येथे जमायचं वाट बघताय, विद्यार्थ्यांना यावं लागतं।